अरे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अरे इकडे या ना. काही नाही, बोल बोल, जे आहे ते बोल ना, त्यात काय. अरे गाइज, मी फक्त तुमची मस्करी करत होतो. मला माहित आहे की तुमच्या सोसायटीमध्ये रेनोव्हेशन चालू आहे, दिसतंय ते. मी आणि सोनम फक्त तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करायला आलो आहोत. झालंय ते पाठीवा. पप्पा, आपण तर धर्म संकटात अडकलेलो, माताजींनी वाचवलं. अगं, माताजींचं 4ही हात तुझ्या डोक्यावर आहेत, मला माहित आहे ना. त्या वाचवतातच कायम. सगळ्यांचं झालं? सगळ्यांनी विश करून झालं? हॅपी दिवाळी. मिठाई कुठे? अरे मिठाई तर द्या. भिडे, आता असं नका म्हणू की मिठाई पण नाही. नसेल तर बाहेरून मागवू शकता ना. भिड्या, आता सलमान भाऊंना सांग मिठाईचं काय ते. म्हणजे सलमान भाऊ, मिठाई ऑर्डर केली होती आम्ही, पण तो मिठाईवाला म्हणतोय की तो आज नाही पाठवू शकत. असं कसं होऊ शकतं? अरे दिवाळी आहे तर मिठाई तर येईलच ना. कमाल करता तुम्ही. दिवाळीचा सण आहे आणि तोंड गोड नाही होणार असं थोडी ना चालणार. हो, ते तर आहे, ते तर बरोबर आहे. खूपच छान मिठाई आहे. अरे सलमान भाई, मिठाई झाली ना. ही आणखी मिठाई कोणासाठी? ही तुमच्यासाठी नाहीये, ही कामगारांसाठी आहे. जशी आपली दिवाळी असते तशी कामगारांची पण दिवाळी असते. फक्त फरक हा आहे की ही मिठाई थोडी महाग आणि स्पेशल आहे कामगारांसाठी. जास्त मेहनत करतात ना म्हणून. एकदम बरोबर. बघितलं नट्टू काका, बघितलं किती मोठं मन आहे त्यांचं. वाह, अरे वाह वाह वाह. धन्यवाद धन्यवाद. अरे घ्या घ्या, चला 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 घ्या चला. ऍक्च्युली आम्ही आमच्या युनिटसाठी हलवाईकडे गेलो होतो मिठाई आणायला, आणि सलमानजीने भिडेभाऊ तुमचं नाव ऐकलं आणि त्यांनी मस्करी करण्यासाठी तुमची सगळी मिठाई घेतली आणि म्हणाले की आपण दोघं जाऊया त्यांना मिठाई द्यायला. म्हणजे आमचीच मिठाई आम्हाला परत केली ना. टेन्शन आलं होतं ऍक्च्युली. एक गोष्ट सांगू सलमान बेटा, तू सुपरस्टार्स केवळ यासाठीच नाहीयेस की तू सुपरहिट फिल्म्स देतोस, तर तू सुपरस्टार्स यासाठी आहेस कारण तुझं मन खूप मोठं आहे, सगळ्यांची काळजी घेतोस. बरोबर आहे. सलमानजी, तुमची तर गोष्टच वेगळी आहे. तुम्ही जो रोल करता ना ते कॅरेक्टर खूप फेमस होऊन जातं. हो सलमानजी, तुम्ही प्रेमचा रोल केल्यापासून ना सगळे आशिक स्वतःला प्रेमच समजतात. मग तुम्ही तेरे नाम मध्ये राधेचा रोल केलात, मग प्रेमात वेडे झालेल्यांना राधे म्हणायला लागले. होय, मग दबंग मध्ये तुम्ही चुलबुल पांडेचा रोल केलात आणि मग जे कोणी दबंग होते ते स्वतःला चुलबुल पांडे म्हणायला लागले. हे सगळं लोकांचं प्रेम आहे, बाकी काही नाही. अरे पेंटिंग कुठे? तिकडे. हो सर, आम्ही आमच्या सोसायटीचे पेंटिंग बनवलंय. यावर तुमचं आणि सोनम मॅमचं ऑटोग्राफ द्या ना सर प्लीज. हां, आम्हाला लक्षात राहील. अरे वा, खूप छान पेंटिंग बनवली आहे तुम्ही. थँक्यू सर. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही निघू. अरे
आपण असं कसं जाऊ शकतो? मेन गोष्ट तर विसरूनच गेलात. ओ हो, हा विसरलोच होतो मी. पण तुम्ही या गोष्टीला नकार नका देऊ. अरे काय कोणती काय बोलताय सलमान भाऊ तुम्ही? अरे यार, सोनमला दयावहिनी बरोबर गरबा खेळायचंय. ओ सलमान भाऊ, तुम्ही तर दयाच्या मनातलं ओळखलं. मी तर दिवस रात्र तयार असते गरबा खेळायला. ए हॅलो, चालू द्या ना, चांगलं चाललंय. ऐका एक मिनिट ऐका. मुकादम भाऊ काहीतरी बोलतायत. आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. आज तुमच्यामुळे आमचा खूप फायदा झालाय भिंत तोडून. आम्हाला सलमान खान आणि सोनम कपूरला प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली. काय बोलताय हे? अरे बाबूभाई, गोकुळधाम सोसायटीमध्ये खूप सारे सुपरस्टार येत राहतात. अजून थोडे दिवस काम चाललं ना तर रजनीकांत आणि आमिर खानही बघायला मिळतील. अरे वा. ए बाबा, ए काय बोलतोयस तू? असं म्हणालास तर हे लोक काम संपवणारच नाही, तिथेच राहतील. अरे तुम्ही याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. काही बोलत अधून मधून यांचं मानसिक संतुलन ढासळतो. हे बघा बाबूबाई, आम्हा सगळ्यांना घरं 16 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हवी आहेत. हो, अरे कुठल्याही परिस्थितीत नाही, एकदम टिपटॉप परिस्थितीत. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही पूर्ण जोर लावून काम करू. चला रे, चला झोपायला जाऊया. चला, उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला काम सुरू करायचंय. अरे अरे अरे, आता झोपायचं नाहीये, आता एन्जॉय करायचंय फटाके फोडून. हंसी खुशी का इस दुनिया में अब ये नया नाम है. 7 अजूबे इस दुनिया के 8वां गोकुल